पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या घरी छापेमारी करण्यात आली। निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी केली जाणार आहे। घायवळच्या घरी पोलिसांना बंदुकीच्या गोळ्या सापडल्याची माहिती आहे। निलेश घायवळकडे कुठलाही शस्त्र परवाना नाही। शस्त्र बाळगल्यानं घायवळवरती गुन्हा दाखल करण्यात आला। तर गुंड निलेश घायवळच्या घरी पोलिसांना काय सापडले आपण बघूया। निलेश घायवळ याच्या घरी जिवंत काडतूस सापडली, तर 10 तोळ सोनं सापडले। त्याचबरोबर चांदी सुद्धा पोलिसांना या तपासादरम्यान सापडली। त्याचबरोबर रोख रक्कम सुद्धा सापडली। 10 डेबिट कार्ड सापडलेत, 5 क्रेडिट कार्ड सापडले आहेत, तर काही जमिनीची कागदपत्र सुद्धा पोलिसांच्या हाती लागली आहेत। त्याचबरोबर आधार कार्ड सापडलेलं आहे। चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे। तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो। त्याचे सगळे मोबाईलमधले सगळे त्याचे मोबाईल आहेत, त्याचे नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे। घायवळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल। पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही, वस्तुस्थिती आहे। निलेश घायवळला मदत हे चंद्रकांत पाटील यांच्या थ्रू होते असा आरोप आता होतोय आणि काही कुठली तरी मोठी अदृश्य शक्ती आहे, ह्याच्यात काही वादच नाही। कोण आहे ती, याचं उत्तर माझ्याकडे नाही। खरं तर मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही, पण चंद्रकांत दादा मात्र अत्यंत शिस्तप्रिय, अत्यंत इमानदार, संस्कारमय कार्यकर्ते आहेत। त्यामुळं ते कुणाही मकोक आरोपीला किंवा या ठिकाणी कुठल्याही घायवळसारख्या लोकांना कोणताही मदत करू शकत नाही, हा माझा विश्वास। हे सगळे खोडसाळपणाचे आणि बिनबुडाचे आरोप आहेत, यात काहीच तथ्य नाही। म्हणजे काहीतरी एखादा माणसाला आपण न ओळखता काहीतरी बोलायचं म्हणून ते कदाचित बोलले असतात। तुम्ही हे आरोप सगळे फेटाळता? 100% फेटाळतो। मी काही दलाल नाही आहे, मी कोणाचे निरोप घेणं आणि कोणाला निरोप देणं करायला। दंगेकरांच्या विरोधात तुमच्यावर आरोप केले म्हणून कोर्टात जाणारे न्यायालयाचं 100% जाणार। माझी प्रोसिजर सुरू आहे। ती जी काही कागदपत्र आहेत ती आमचं मानहानीचा खटला दाखल करणं, माझी कन्या स्वतः वकील आहे, ते सगळ्या गोष्टी ती बघते आणि आम्ही नक्की करणार।